तर महायुतीत अजित पवारांना घ्यायला नको हवं होतं. रवींद्र चव्हाणांना राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय का? आम्हाला हलक्यात घेऊ नका, चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना हा सूचक इशारा दिलेला आहे. खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची विचारधारा, पारदर्शकतेची विचारधारा. आता असं म्हणेन, घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. अतिशय चांगले मेहनतीने राबणारे कार्यकर्ते हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत आणि सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभं. मी अनेक वर्ष माननीय देवेंद्रजींबरोबर काम करतो. एखाद्याच्या मागे उभं राहणं म्हणजे काय? इथे असणाऱ्या एकनेक उमेदवाराला, कार्यकर्त्याला, नेत्याला मी विश्वास देतो. असे जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रजींना फोन करूया. आमची मजबूत आहे महायुती, मग का नाही होणार ठाकरे आणि काँग्रेसची माती. रामदास आठवलेंनी कवितेतून थेट विरोधकांवर हा निशाणा साधलेला आहे. मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणाला महायुती सोबतच राहायचं आहे. कारण आमची मजबूत आहे महायुती, आमची मजबूत आहे महायुती. मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती? मागच्या वेळेला भाजप शिवसेनेची सत्ता आली असती, मात्र राजेश क्षीरसागरांनी साथ दिली नाही. मात्र क्षीरसागर प्रामाणिक आहेत, त्यांच्या चुकीची ते वारंवार कबुली देतात, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. अजून एक 4 नगरसेवक पाहिजे होते, नाही तर राजेश क्षीरसागरांनी मदत करायला पाहिजे होती. ते विचार वारंवार, ते प्रामाणिक आहे, ते वारंवार म्हणजे खंत व्यक्त करतात. असं नाही म्हणत नाही काही माझं काही चुकलं नाही. आताही म्हणाले की आम्ही एकत्र आलो, सरकार आलं असं. आणि त्यामुळे ह्या वेळेला महाराष्ट्रातली पहिली युती झालेली आहे, ज्या युतीमध्ये 3 पक्ष आलेले आहेत. मुंबईचा महापौर मराठीच होणार, फडणवीस शिंदेंनी प्रचार सभेत हे वक्तव्य केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आता प्रचार सभांना जोर आल्याचं पाहायला मिळतंय. या प्रचार सभेदरम्यान मात्र मुंबईचा महापौर मराठीच होणार असं वक्तव्य या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलंय. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.